आता आपल्याला फायर कपिंग करते वेळेस हा जो ग्लास आहे, हा ग्लास तुम्हाला ग्लासचा जो कप आहे, हा कप सुरुवातीला स्पिरिट लावून त्याला स्वच्छ करून घ्यायचा अगोदर. स्किनवर ऑइल लावू शकतात किंवा नाही लावलं तरी चालेल. हा कप जो आहे, हा कप घ्यायचा हातामध्ये कप घेतल्यानंतर ती जी हीट आहे, ती जी आग आहे, ती आग 1 सेकंदासाठी ठेवून त्याला पुन्हा प्रेस करायचं. ओके, आता सक्शन झालं. ओके, फुल सक्शन झालं. त्याला आपल्याला अशा पद्धतीनं जेवढे ॲक्युपंक्चरचे पॉइंट्स असतील त्या पॉइंटला आपल्याला लावायचे आणि कमीत कमी 5 मिनिट आणि जास्तीत जास्त 15 मिनिट तुम्हाला हा कप ठेवायचा. ही झाली तुमची एक पद्धत कपिंगची. आणि कप काढते वेळेस मी बरेचशा व्हिडिओज मध्ये काही डॉक्टरांचे बरेच ॲक्युपंक्चरचे व्हिडिओ वगैरे असे फिरतात. त्याच्यामध्ये कप काढण्याची सगळ्याला आवडणारी पद्धत आहे, ती पद्धत पूर्णतः चुकीची आहे. कुठली असा आवाज निघणार, असा कप कधीही रिमूव्ह करायचा नाही. तर कप रिमूव्ह कसा करायचा ते मी सांगतो तुम्हाला, ते शिकवतो. अतिशय महत्वाची गोष्ट आहे, असे कप कधीच खेचायचे नाही, चुकूनही नाही. त्यामुळे काय होईल, हे जी स्किन आहे साईडची, ती स्किन जास्त रेड होईल किंवा अचानक एका साईडला खेचल्यामुळं त्या ठिकाणी छोटे ब्लडचे बबल्स निर्माण होतात आणि त्याचं इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं. बऱ्याचशा पेशंटला ते प्रकार घडतात. अशा वेळेस काय करायचं? आता आपल्याला जो कप आहे तो कप कसा रिमूव्ह करायचा, तो कप कसा काढायचा हे आपण आता या ठिकाणी दुसरी गोष्ट अशी, ज्यावेळेस तुम्ही स्पीड मध्ये हे भिजून घ्या त्यावेळेस लगेच स्पीड मधून काढू नका. त्याला अगोदर प्रेस करून त्याच्यातलं कमी करा, जेणेकरून तुमच्या पेशंटला त्याचा चटका बसणार नाही याची काळजी घ्या. तर मग आता हा कप आपण लावलेला कप आपण शिकलोय. आता हा आपल्याला कप काढायचा आहे. हा कप काढते वेळेस तुमचं हे जे फिंगर आहे, हे फिंगर न तुमची त्या पेशंटची स्किन आहे ना त्याला खाली आणि त्यातला इयर्स काढून घ्यायचे. पुन्हा एकदा दाखवतो. ओके, आता हे काढायचं आपल्याला. हे काढल्यानंतर त्याची इयर कशी बाहेर जाते ते बघा. ओके, ही जी सिस्टीम आहे रिमूव्ह करण्याची, ही जी सिस्टीम आहे ही तुमच्या स्किन साठी खूप महत्वाची आहे. ओके, तुम्हाला फायर कपिंगची ही एक पद्धत समजली सगळ्यांना. आणि दुसरी पण करू शकता, तुम्ही सुद्धा करू शकता. फक्त एक लक्ष ठेवायचंय, ज्या वेळेस तुम्ही हा कप घ्याल त्यावेळेस ही इतकं फास्ट करायचंय जेणेकरून त्याच्यात जे सक्शन व्हायचंय ते जास्तीचं होऊ नये किंवा थंड हवेतून पुन्हा ते गरम पाणी त्यातला कमी होऊ नये. आणि खेचते वेळेस ही सिस्टीम वापरायची. ओके, आता दुसरी आहे कपिंग, फायर कपिंग मसाज. बांबू कपचं पण त्याच पद्धतीने करता येईल तुम्हाला. एक साइडने बंद असतो तो, सेम तसंच असतो. फक्त हा जो कप आहे बांबू कप, हा सुरुवातीला हेच कप वापरले जायचे. तर बांबू कप मसाजसाठी आपण हा वापरतो. याच्यात कधी कधी काय होतं, हा पण कसा लावायचा ते मी सांगतो तुम्हाला. ही पण ती सिस्टीम आहे, पूर्ण ब्लॉक आहे, टोटल ब्लॉक. ओके, तुम्ही काढू पण शकणार नाहीत. म्हणजे ही जी पद्धत आहे ही इफेक्टिव्ह पद्धत होती त्यावेळेस. आणि ह्याही पेक्षा
जे ॲनिमल हॉर्न्स होते म्हणजे प्राण्यांचे जे शिंग होते त्याचं सेक्शन याही पेक्षा जास्त वाचायचं आणि त्यावेळेस ते सक्षम करायचे तोंडाने त्याला उभं ठेवायचे वरती असे ठेवून खेचून असं हवा खेचायची आणि त्याने ते सक्षम करायचे. आता दुसरी पद्धत आपण याच्यामध्ये मसाज घेऊ. आता आपण हा कप लावलाय. कप लावल्यानंतर आपण त्याला मसाज करायचं कारण आपले हे जे मसल्स आहेत ते स्टीफ झालेले आणि त्याला मसाज केल्यानंतर ते काय होतील ओके अशा पद्धतीनं त्याला तुम्ही 2, 3, 4 वेळेस ह्या साईडला 2, 3, 4 वेळेस ह्या साईडला घ्या. ते 5 मिनिटानंतर काढताना करायचं. 5 मिनिटांना काढ. नाही ती वेगळी पद्धत ही सेपरेट करावं लागेल तुम्हाला कारण काढत्या वेळेस ते पूर्ण रेड झालेलं असेल आणि त्यावेळेस जर तुम्ही मसाज द्याल तर त्यावेळेस तुमची स्किन एका जागी गोळा होईल आणि तिथे इन्फेक्शन होऊ शकतं. किती वेळात हे पूर्ण व्हायला पाहिजे मसाज? हा तर हे जे मसाज आहे हे जे कप आहे हा तुम्ही 2, 3, 4, 5, 6, 7 एक 10 ते 15 सेकंड करू शकता. 10 ते 15 सेकंद हा सेकंद आणि परत तुम्हाला ते रिमूव्ह करायचे परत 10-15 सेकंड करू शकता थोडा वेळाने जेणेकरून गॅप ठेवायचा गॅप. हा रेड होणार नाही. किती वेळ द्यायचं आहे? हे तुम्ही पेशंटला एका दिवसात एकच वेळ देऊ शकता. म्हणजे 10-12 सेकंड जे होतं ते किती हा 2-3 स्टेप त्याला पेशंटच्या याच्यानुसार अवलंबून त्याचं किती रेड होतंय त्यावर अवलंबून. लगेच द्यायचं सर. लगेच 10-15 द्यायचं. रोटेशन झाल्यानंतर ते 10-15 काढून सेकंड. परत 10-15 रोटेशन द्यायचे. हा त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता. आता हे प्रत्येक गोष्टी तुम्हाला त्या पेशंट कसं आहे त्याचा प्रॉब्लेम काय आहे त्याची स्किन कशी आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग तुम्हाला ठरवायचं किती वेळ द्यायचं. जर एखादा पेशंट खूप त्याची स्किन पातळ असेल जास्त पातळ असेल किंवा त्याच्यावर जखमा असतील तर तुम्हाला अवॉइड करायचं तर लावायचं नाही. त्वचेचा विकार असेल किंवा गर्भवती महिला असेल तर आपल्याला कपिंग लावायची नाही. ड्राय पण नको का साधे पेशंटला जर पीपल हा नाही करायची. एक लेडीज पेशंट आल्या होत्या हा लोअर बॅक एक म्हणून बस एका डॉक्टर